भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता। संयुक्त राष्ट्रांच्या 193 देशांपैकी 175 देशांचे सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला। सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत। यावर विस्तृत चर्चा होऊन डिसेंबर 2014 मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली। 19 जून 2015 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 21 जून हा दिवसच का निवडला? या दिवसाचे विशेष महत्त्व काय आहे? याबाबत शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलने माहिती मागील माहिती काढली असता धक्कादायक माहिती हाती आली आहे। 21 जून हा आरएसएसचे संस्थापक पहिले सरसंघचालक पशुवैद्य केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृती दिवस आहे। तो दिवस योग दिवस म्हणून आरएसएसच्या इशाऱ्यावरून मोदींनी भारतीयांच्याच नव्हे तर अख्ख्या जगाच्या माती मारला। आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांचा स्मृती दिवस साजरा करा असे मोदींनीच काय तर आरएसएसने सांगितले असले तरी लोकांनी ऐकले नसते। मात्र योगाचा सहारा घेऊन भाजप आरएसएसने आपला डाव साधला। यालाच मनुवादी कावा म्हणतात। योग कला ही प्राचीन भारतीय नाग लोकांची कला आहे। हे नाग लोक म्हणजेच आजचा शेतकरी बहुजन समाज होय। 21 जून हा भारतीयांबाबत गौरवास्पद दिवस आहे का? या दिवशी अन्य महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत का? याबाबत अधिक छाननी केली असता नकारात्मक उत्तर मिळाले। 18व्या शतकापासून 21व्या शतकापर्यंतच्या ठळक घटना आणि घडामोडी पाहिल्या असता 21 जूनला भारताच्या बाबतीत असे विशेष काही घडलेले नाही। फक्त 20व्या शतकात 21 जून 1991 साली काँग्रेसचे पी.व्ही. नरसिंहराव भारताचे प्रधानमंत्री झाले। तो दिवस भाजपवाले योग दिन म्हणून कदापि साजरा करणार नाहीत। जन्मदिवसाच्या बाबतीत सन 1002 ते 1982 पर्यंत धांडोळा घेतला असता 21 जून 1923 साली मराठी कवी, कथाकार आणि अनुवादक सदानंद रेगे यांचा जन्मदिवस आढळून आला। त्यानंतर 21 जून रोजी कोणा भारतीयांचा स्मृती दिवस आहे का? हे सन 1305 ते 1985 पर्यंत पाहिले असता 21 जून 1928 साली मराठी कादंबरीकार नाथमाधव तथा द्वारकानाथ माधव पितळे यांचा स्मृती दिवस आढळून आला। नंतर 31 जून 1984 हा प्रसिद्ध अभिनेते अरुण सरनाईक यांचा स्मृती दिवस आढळला। शेवटी 21 जून 1940 हा दिवस आरएसएसचे संस्थापक पहिले सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा स्मृती दिवस असल्याचे दिसून आले। सध्या या योग दिवसावर टीका होऊ लागल्याने भाजपवाल्यांनी वेगळीच टूम शोधून काढली आहे। ते सांगत फिरतात किंवा तसे आपल्या लोकांकडून लिखाण करून प्रसिद्ध करीत आहेत की योग दिवस हा 21 जून म्हणून का निवडला? तर 21 जून हा वर्षात सर्वात मोठा दिवस मानला जातो। या दिवशी पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात सर्वात जास्त प्रकाश असतो। पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोनात सूर्याकडे झुकतो। त्यामुळे योग आणि अध्यात्मासाठी हा दिवस शुभ आहे। इत्यादी इत्यादी लोकांचे आरएसएसचे संस्थापक हेडगेवार यांच्या स्मृती दिनाकडून लक्ष इतरत्र वळवण्यासाठी ही अशी अध्यात्माची थापेबाजी। असो, आरएसएस वादी भाजपीय लोक या पद्धतीने आपल्या कार्यक्रमाचा, संस्कृतीचा अजेंडा पुढे राबवत असतात। शेतकरी, कष्टकरी बहुजन समाजाला हे कावे समजून येत नाहीत। कावे समजण्यासाठी स्वतःच्या धडावर स्वतःचे शिर आणि त्यात मेंदूही स्वतःचा असावा लागतो। येथे शेतकरी बहुजन समाजाचे स्वतःचे धड आहे, मात्र त्यावरील शिर आणि त्यातील मेंदू दुसऱ्याच कोणाचा तरी आहे। त्यामुळे गुलाम बहुजनांना आणखी गुलाम बनवले जात आहे। जागो इंडिया जागो। शिवसत्ता टाइम्स साठी प्रवीण कोलापते, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।